एकापाठोपाठ एक सण येत आहेत आणि सण म्हटल्यानंतर गोडधोड तर व्हायलाच पाहिजे। आज आपण एक स्पेशल अशी रेसिपी पाहणार आहोत। बनवायला अगदी साधी सिंपल आणि खायला इतकी मस्त लागते ना। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप, चवीप्रमाणे मीठ आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे चिमूटभर। त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। 10 ते 15 मिनिटात हे साईडला ठेवायचं आहे। तोपर्यंत इकडे पाक तयार करून घेऊयात। मी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर, 2 वाटी पाणी टाकून छान असा पाक तयार करून घेतलेला आहे। पाक आपल्याला आता साईडला ठेवायचा आहे। त्याच्यानंतर आपलं पीठ छान मैदा भिजलेला आहे। आता मैदा आपल्याला छान अशा प्रकारे एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे मोठी पोळी लाटल्यानंतर त्याचे 4 भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तिथे 4 भाग कट केलेले आहेत आपल्याला। आता एकावर एक हे 4 भाग ठेवून घ्यायचे आहेत। अजून याची एक पोळी लाटून घ्यायची। अशाच प्रकारे आपल्याला 4 वेळेस हे करून घ्यायचं आहे। असे केल्याने छान असे पदर सुटतात आणि लेयर्स भरपूर येतात, म्हणून मी हे 4 वेळेस अशाच प्रकारे प्रोसेस करून घेतलेली आहे। पाहू शकता किती पटापट अशा प्रकारे मी 4 वेळेस प्रोसेस करून घेतली आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे एक चौकोनी आकार द्यायचा आहे आणि आपल्याला हवं तसं त्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तुम्ही लहान मोठा आकार देऊ शकता। मी अशा प्रकारे एक छोटासा आकार दिला आहे। त्याच्यानंतर पाहू शकता किती छान असे पदर सुटलेले आहेत, लेयर्स आलेले आहेत। तर अशाच प्रकारे लेयर्स येतात आपल्याला जास्त वेळेस तसं केल्यानंतर। त्याच्यानंतर इथं तेल तापायला ठेवलं होतं। तेल जास्त गरम नाही करायचं, नॉर्मल करायचं आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। स्लो गॅसवर आपल्याला छान हे तळून घ्यायचं आहे। स्लो गॅस केल्यानंतर भरपूर छान पदर सुटतात आणि हे आतमध्ये तळले जातात। तर पाहू शकताय कसे छान तळले गेलेले आहेत, कलरही खूप छान आलेला आहे। आता आपल्याला हे बाहेर काढायचं आहे। त्याच्या अगोदर आपण जो पाक केला होता तो गरम करायचा आहे। उकळी आलेल्या पाकामध्ये आपल्याला आता हे टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करायचं आहे। पाहू शकताय भरपूर सारे तयार झालेले आहेत 2 वाटी मैद्यांमध्ये। आता हे आपली रेसिपी रेडी झालेली आहे। आता मी एका बाउलमध्ये सर्व करते। पाहू शकताय रसरशीत आपली ही रेसिपी रेडी आहे। नक्की ट्राय करा ह्या दिवाळीला, कोणत्या तुमच्या आवडत्या सणाला ही रेसिपी ट्राय करा। तुमच्या घरच्यांना खूप आवडणार आहे। शंकरपाळ्यापेक्षा बनवायला सोपी आणि खायला सुद्धा शंकरपाळ्यापेक्षा मस्त लागते। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून जा। बाय बाय।